सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत नियोजित वेळेमध्ये संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत योगी संत महापुरुष सकल संतांमध्ये भागवत मंदिराचा जे कळस झाले, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना गुरु ही उपमा दिली, सकल भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे जगद्गुरु म्हणून संबोधले गेले, भगवंताचे लढिवाळ असणारे भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाचं प्रयोजन प्रस्तावना जी आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या मुक्काम पोस्ट जांभवडे या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असणारा लक्ष्मी देवीचा हा हरिनाम सप्ताह यज्ञ आणि या सप्ताहाचा सकाळच्या प्रहरातील 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्यापर्यंत आलेली आहे. आणि त्याबद्दल त्या निमित्ताने सर्व या आपल्या लक्ष्मी देवी मंडळातील असणारे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, खजिनदार असतील, सरचिटणीस असतील, चिटणीस असतील, सभासद असतील, मुंबई ग्राम दोन्ही पण सर्वांचा मनापासून आभारी आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवर असतील, टाळकरी वर्ग असेल, तिन्ही मृदुंगाचार्य ज्यांनी हजेरी पटावरती आता त्यांची हजेरी लागली. पंचपदीला थोरले बंधू अनंत महाराज पाटेकर, त्यानंतर आता दुसऱ्या हजेरीमध्ये ज्यांचा नंबर लागला रोहित महाराज पांचाळ आणि दादा नाव वैभव महाराज भाऊंबरोबर ते आलेले, छत्रछायेत असणारे. कसं आहे, संगतीचा गुण हा लागतो आणि हे खरं आहे. जसे तुमची संगत असेल त्या पद्धतीने तुम्हाला तो गुण लागत असतो. बेवड्याबरोबर राहणारा कोणी कीर्तनकार होऊ शकत नाही, कीर्तनकाराबरोबर राहणारा बेवडा मात्र कीर्तनकार नक्की होऊ शकतो. विठ्ठल आणि त्या नियमानुसार अगदी महाराष्ट्रामध्ये नवे तर 7 समुद्रापार ज्यांचे हाताची कीर्ती आहे, थोडासा तानपूर आता आवाज थोडासा कमी. 7 समुद्रापार ज्यांच्या हाताची कीर्ती पसरलेली आहे, भगवंताने हात सगळ्यांनाच दिले, पण त्या हाताचे प्रयोजन प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. काही जणांना हात हे वेगवेगळ्या कामासाठी दिलेले आहेत. काही जण त्या हाताचा वापर लाकूड तोडीसाठी करत असतील, काही जण त्या हाताचा वापर दगडफोडीसाठी करत असतील. मग ती दगडफोड ही काम म्हणून असेल किंवा शिक्षा म्हणून असेल, कारण जेलमधल्यांचा काही सत्कार नसतो, त्यांना पण दगडच फोडायचे. पण त्यांना दगड फोडण्याची त्यांना शिक्षा आहे, त्यांचा तो काय आदर नाही. थोडासा आवाज देणार, ती त्यांना शिक्षा केलेली आहे. तानपुऱ्याचा आवाज कमी करा, माझं वाढवा. म्हणजे जेलमधले जे कैदी आहेत त्यांना दगड फोडणं ही शिक्षा आहे, आणि जो कमवता वर्ग आहे त्याला दगड फोडणं हा त्याचा रोजगार आहे. हाताचं काम मात्र एक आहे. आता ह्याच्यावरतीच पुढे कंटिन्यू करतो बरं. अनेक मृदुंग वादक आहेत आणि काही एक मृदुंग वादक आहेत, पण वादकांमध्ये भिन्नता आहे. काही जण आहेत ते पकवाज वाजवत आहेत, त्याला वाजवणं म्हणू शकतो, गाव नाही ते, वाजवणे गाव नाही. पकवाज वाजवतात. पकवाज वाजवण्याचे 3 प्रकार आहेत. पकवाज वाजवणं वेगळं, पकवाज बडवणं वेगळं, पकवाज फोडणं वेगळं, आणि त्या पकवाजीशी प्रेमाने बोलणं वेगळं. विठ्ठल एकतर पहिली गोष्ट अशी, गुरूंच्या आज्ञेनुसार जर म्हणायचं म्हटलं तर जोपर्यंत कलेमध्ये निपुणता येत नाही तोपर्यंत त्या कलाकाराने स्टेज पर्यंत जायचं नसतं. इथे
त्या कलेचा अपमान आहे, त्या सरस्वतीचा अपमान आहे. कारण जर तुम्ही एखादा मुकडा, एखादा बोला किंवा एखादा राग चुकीचा म्हणताय तर तो त्या कलेचा अपमान आहे, त्या मा सरस्वतीचा अपमान आहे तो. म्हणून जोपर्यंत कलामध्ये तुम्ही निपुण होत नाही, निदान अर्ध्यापर्यंत महापूर येईल आणि त्याच्यातनं बाहेर पडता येणार नाही, तो भाग वेगळा. पण साध्या पुरात पण जर तरंगता येत नसल तर या समुद्रामध्ये उतरायचंच नाही. विठाला त्या स्टेज पर्यंत त्या कलाकाराने पोहोचायचं नाही, कारण त्या कलेचा अपमान आहे, त्या गुरुचा अपमान आहे. एखादा म्हणणारा काय म्हणेल, त्यानं चुकीचं वाजवलं हे नाही म्हणणार, काय गुरुन हेच शिकवलंय, हा गुरुचा अपमान आहे. म्हणून जोपर्यंत कलेत निपुणता नाही तोपर्यंत कलेत त्या गुरुच्या आज्ञेशिवाय त्या स्टेज पर्यंत जायचं नाही. गुरुने आज्ञा केली ना, जा, बिंदास जायचं. तर आपला विषय असा आहे, पकवाज वाजवणं वेगळं, बडवणं वेगळं आणि पकवाजशी बोलणं वेगळं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, एखादा प्रश्न विचारू शकतो, आपल्याकडे विचारित नाही हा भाग वेगळा आहे. पण प्रश्न एखाद्याला पडू शकतो की पकवाज खरंच बोलतो का. आता ह्याच्यावर जर संशय असेल तर आपण गेले 3 दिवस काय ऐकतोय, मग आपण काय ऐकतोय मग. पकवाज महाराज ऐकल्याच्या नंतर सुद्धा कानाला तृप्तता आली पाहिजे, त्याला पकवाजाशी बोलणं असं म्हणतात. जोपर्यंत त्या कलेकडं, त्या इन्स्ट्रुमेंटकडे तुम्ही कला म्हणून बघताय ना, तोपर्यंत त्या गोष्टीला किंमत नाही, किंवा ती कला काही दिवसामध्ये संपून जाऊ शकते. पण ज्या वेळेला त्या इन्स्ट्रुमेंटकडे ही मा सरस्वती आहे ह्या भावनेने बघून तिला वंदन करून ज्या वेळेला तिच्याशी एकरूप व्हाल, त्या वेळेला ती इन्स्ट्रुमेंट सुद्धा तुमच्याशी, तुम्हाला हवं त्या पद्धतीने बोलतं. विठ्ठल. आणि अगदी असे प्रेमभाव असणारे आणि अगदी कीर्तनाला उपस्थित सर्व मान्यवर आहेत, आमचा सर्व टाळकरी वर्ग आहे, जांभोडे, कोळम आणि काही भागातले, तामान्यातले असतील, पाचलमधले असतील, तुम्ही सर्व श्रोतू वर्ग, तिन्ही मृदुंग वादक, मुख्य उपस्थित भाऊ असतील, आबा असतील, पंढरीदादा असतील, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही आलाच सकाळी माझ्या सेवेसाठी. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला पद्मनाभ जुडला. पुत्राच्या विजयी वा, पिता सुखावतू जाय. वा. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वतः पिता सुद्धा आहेत. अनेक कीर्तनकारांचे पिता हे पिता असतात, ते पिता नसतात. कसं असतं, वारकऱ्याचा पोरगा नेहमी वारकरी व्हायची शंका आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर निश्चित होतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक नक्की होतो, पण वारकऱ्याचा मुलगा वारकरी होईलच याच्यात शंका आहे. परंतु आई वडील दोघांनी अतिशय कष्टाने आम्हाला दोन्ही भावांना या मार्गामध्ये आणलं. थोरला भाऊ मृदुंग वादक आहे, महाराष्ट्रभर कीर्ती आहे. मी छाती ठोकपणे सांगू शकतो, ज्याला आक्षेप घ्यायचा तो घेऊ शकतो, पण अख्ख्या संपूर्ण कोकणामध्ये वारकरी बाज असतो. त्या बाजेच्या पकवाजाने फक्त एकच माणूस पकवाज वाजवू शकतो. अख्ख्या कोकणातलं म्हणतोय मी, या गावापुरता नाही मर्यादित. विठ्ठल. अनेक असतील, ताल महर्षी असतील, ताल सम्राट असतील, काही एक जण आहेत, पण भजनासाठी, कीर्तनासाठी जो बाज पाहिजे पकवाजाकडं, तो फक्त तो फक्त आमच्या घरात आहे. विठ्ठल. असो प्रस्ताव. करीन आपुले जतन, म्हणून त्याला सांगितलं की निदान पंचपदी तरी वाजव. कारण कसं आहे, कीर्तनाची सुरुवात त्याच्या थापेन जर माझी नाही झाली तर मी समजून जातो मी बोंबालोच असा. लहानपणापासून सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं इफेक्ट पडतो.
असो प्रस्तावना जास्त लांबवत नाही, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पुढं सेवेकडे प्रारंभ करतो. विठ्ठल